तर अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन झाला आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठीचे दाखले घेण्यासाठी अडचणी येत आहे। अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सेतू केंद्राबाहेर महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या। दुसरीकडे जळगाव आणि सोलापूरमध्ये सुद्धा केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे। वेबसाईट स्लो झाली आहे, त्यामुळे नागरिकांना तात्काळत थांबावं लागतंय। दाखले मिळत नाहीये, यामुळे नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला आहे। तर लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून ती आता 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे। तर वयाची अट 21 ते 65 वर्ष असेल। योजनेसाठी डोमेसाइल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र द्यावं लागेल। डोमेसाइल नसेल तर 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला सादर करावा लागेल। या योजनेत पात्र ठरण्यासाठी 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। त्यासोबत बँकेच्या पासबुकची प्रत आणि पासपोर्ट फोटो सुद्धा लागतील। विशेष म्हणजे या योजनेतील 5 एकरची अट रद्द करण्यात आली आहे।